ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुमचं बँकेला आधार लिंक करून घ्या। तिसरी गोष्ट लँड सीडिंग। ज्यांची शेतीची माहिती चुकलेली आहे, त्यांचा हट किंवा त्याच्यावरती नाव बदल आहे, शेतकऱ्यांनी जमीन घेतली विकली, तुमच्या शेतीच्या रेकॉर्डमध्ये काही बदल झाला तरी तुमचा पगार बंद पडू शकतो। त्यासाठी तुम्ही तुमच्या गावचे जे तलाठी साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन तो रिपोर्ट तयार करून घ्यायचा आणि तहसीलला नेऊन द्यायचा। तहसीलला नेऊन दिल्यानंतर तहसीलदार साहेबांच्या लॉगिन मधून त्यांच्या कॉम्प्युटरवरून तुमची ती माहिती अपडेट केल्यानंतर तुमचा पगार चालू होऊ शकतो। ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचा फार्मर आयडी। तुम्ही जर फार्मर आयडी काढलेला नसेल, तुमचा चालू पगार आहे परंतु जर फार्मर आयडी काढलेला नसेल तरीही तुमचा जो लाभ आहे इकडचा मिळणारा तो बंद पडलेला असेल किंवा बंद पडू शकतो। आणि सगळ्यांनी लक्षात घ्या की ह्या तीन चार ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं भविष्यामध्ये 100% ज्यांची केवायसी 1 वर्षानंतर ज्यांनी डबल केली नाही त्यांचा लाभ बंद पडणार। त्याच्यामुळं केजला किंवा कार्यालयामध्ये यायची गरज नाही। तुम्ही इथं गावातून तुमच्या CSC सेंटरवरती जाऊन ऑनलाईन केंद्रावर जाऊन तुम्ही आधार कार्ड दाखवून चेक करू शकता की माझी पगार कशामुळे बंद पडलेली आहे। तुम्हाला गावातही समजू शकतं की तुम्हाला जसं सांगितलं की लँड सीडिंगमुळे पगार बंद पडली, केवायसी मुळे पडली का बँकेला आधार लिंक